तर नमस्कार मित्रांनो, हे बघा लिंबू टाकले गाडीच्या पुढं बघा. हे लिंबू लय काम करतं बेकार. एवढी 7:30 लागली ना, काय बोलायचं तुम्हाला राव. लय अवघड परिस्थिती. बघा समोर बॅटरीवाला आहे, त्याने त्याच्या दुकानावर उतरून माझ्या गाडीच्या पुढे नेमकं टाकलं. रोडच्या कडेला गाडी लावली होती, बॅटरीच राव लो झाली. 2 दिवस सलग उभा होती. काही कशामुळं काय कळलं झालं. चालू पण करत होतो मी, तरी पण त्याच्या आयला लिंबवाचं काम लय बेकार. नमस्कार मित्रांनो, विश्वास झाला आहे. काल पौर्णिमा होती, गाडी का मी स्टार्टच केली नाही. पण प्रॉब्लेम असा झाला, गाडी स्टार्ट होईना झाली. रात्री मी स्टार्टर मारायला गेलो, पाक डिम. गाडीच्या पुढे भेंचत कोणतर लिंबू मारलं, नारळ फोडला, जमिनीवर आपटला आणि लिंबू टाकलं. बरोबर गाडीच्या पुढे येऊन पडली. त्या आईला लिंबानं खाय लावलं बघा. तुमच्याकडे आहे ती कशी लिंबू मारणारे बघा. एकटा मी नारळ आलो, नमक कल्ला मारलं बघा लिंबू. हे बघा लोक त्या दिवशी मला सेलमच्या मागे भेटली होती येता लोक चालली ती खाली आयाप्पाला. ठीक आहे, रामाचा झेंडा घेऊन जय श्रीराम. तर मित्रांनो, चाललोय बघा डबल शोरूम मध्ये. तुमच्या मागे लागून घेतलंच पाहिजे करून बघा. ऐंशी शोरूम पाठीमागे दिसतंय बघा. इकडे मागे बोर्ड आहे, काय ऐंशीची स्कूल बस आहे पुढे जातो. काय म्हणते शोरूमला आलोय बघा बॅटरी न्यायसाठी. बॅटरी काय शोरूमला बॅटरी घेऊन चालले का, दिसली बॅटरी निघाली शोरूम मधनं. काय बिल होईल ती द्यायचं त्यांना. हे बघा ट्रॅक्टर आहे पुढं, कसं काय ट्रॅक्टर बघा येते. त्यांची वाट बघतोय, म्हणलं गाडीच्या पुढनं जरा शूटिंग घ्यावं. ट्रॅक्टर छतपीत वेगळं आहे यांचं. बॅटरीवाल्याकडे चालाय, त्याची बॅटरी चेंज करायची वाटतं काहीतरी. पण काय मी ज्यावेळी तिथं शोधत होतो मला दिसलंच नाही बॅटरीवाला. ती मुलगी होती. मुलगी काय करणार आहे, बॅटरीवाला असं त्यानं बॅटरी स्टार्ट करून दिली असती. 250-500 रुपये घेत, 500 रुपये घेतले. कोणाला तर पैसे द्यायचे ते आली घेऊन. असं आपला वाघ आला तर होईल स्टार्ट, काहीतरी होईल. नक्कीच काहीतरी आता करून घेऊ काम एका ठिकाणाहून. म्हणजे साधारणतः कोइंबतूर साईडनं भरायची आलेली आहे ऑर्डर. आपण इकडं मक्कल कशी उभा आहे, इथनं आपण आता निघालो तिकडं भरायला. हा आपण नाश्ता करायला थांबलो बघा कोइंबतूरमध्ये. शिवशॉट बघा, हॉटेलचा निसर्ग देखावा मस्त बनवले. कमान बघा कशी बनवली मस्त पैकी. साईडच्या पाठीमागे आपण थोडंसंच आहे बघा, मुलांना खेळायला गार्डन सगळं आहे. मस्त रंगरंगोटी, साईडनं गार्डन ही व्यवस्थित मेंटेन केलेलं असतं, जेणेकरून ग्राहक आकर्षित होतील. काही झोपाळा घसरगुंडी, लहान मुलांना जे लागतं ते वर खाली होती, वर्किंग होती बघा. आपण पहिलं ह्याच्यावरती खेळायचं, बैलगाडी तिथे नसते का, जोवर बसून खेळायचं. मित्रांनो इथं बघा जेवायला आलो. इथं या कंपनीत अशी सिस्टीम आहे ना, 1 नंबर सिस्टीम आहे. पहिले आलेले म्हणली एंट्री करा, कुपन घेऊन जेवायला जावा.
आपण जेवायला आलो त्यांच्या पद्धतीचं जेवण आहे जेवण मस्त होतं